चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज गुरुपुष्य अमृतमय योग आहे, तर गुरुवारचा योगायोग आहे। आई तुम्हाला काही सेवा सांगतील तर तुम्ही ते ऐकून घ्या आणि त्या सेवा तुम्ही करा, त्याच्याने आपल्याला फलप्राप्ती वगैरे होऊ शकते। आई बोला। म्हणजे काय सांगणार आपण, आज म्हणजे धोंड्याचा महिना आहे, म्हणजे अधिक मासचा महिना, त्याच्यात गुरुपुष्य अमृत योग आलाय, म्हणजे एक सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी। आपण म्हणजे आपण आज रोज आपण सेवा करतो जे धोंड्याच्या म्हणजे अधिक मासामध्ये, तेव्हा आपण आज काय करायचं की आज आपण आपल्या गुरूंची सेवा करायची। त्याचप्रमाणे आज माता लक्ष्मी व विष्णू भगवानांची सेवा अतिशय प्रिय आहे त्यांना, ती सेवा आपण केली पाहिजे। आणि या अधिक मासामध्ये त्यांची सेवा म्हणजे अतिशय फलदायी असते विष्णू भगवानांची, ती करायची। आपण आज सत्यनारायण सुद्धा करू शकतो। आपल्याला आज म्हणजे पूर्ण दिवसभर आज गुरुपुष्य अमृत योग आहे, तेव्हा आपण या दिवसभरात जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण थोडी थोडी सेवा करायची। आधी उठल्यापासून आपण पहिले आपण आपलं उंबऱ्याची पूजा करायची, उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं। त्याचप्रमाणे आपल्या किचन वाट्यावर पण आपला अन्नपूर्णाचा वास असतो, तेव्हा आपण किचन वाटा पण स्वच्छ ठेवायचा व आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करायची। त्याचप्रमाणे आपली नित्यसेवा असते, स्वामी सेवा स्वामी आपले अध्याय, स्वामी चरित्राचे अध्याय वाचायचे। त्याचप्रमाणे आपल्याला 11 माळी आवर्जून करा। आज म्हणजे आपण रोज वेळ नसतो आपल्याला, पण आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे, त्याचप्रमाणे हा आपला गुरुपुष्य अमृत योग आलाय। आपण 11 माळी 3 अध्याय व आपल्या माता लक्ष्मी मातेची सेवा करा। त्याचप्रमाणे विष्णू भगवानाचे विष्णू सहस्रनामाचं पठण करा। आपले जेवढी सेवा होईल ती आजच फलदायक आहे। ह्या आजच्या योग म्हणजे आज जो योग आहे ना गुरुपुष्य अमृत योग, त्यात ही सेवा म्हणजे खूप फलदायी आहे। त्याप्रमाणे आपण जेवढी सेवा कराल तेवढी ती आपल्याला उपयोगायची आहे। एवढं आज सोनं चांदी खरेदी करतात, पण आता बघा किती सोनं चांदीचे भाव वाढले, ते काही प्रत्येकाला शक्य नाही घेणं। तर आपण आपल्या आईपती असं सांगतात की आज आपण जे सोनं घेतलं ते सोनं कधीच आपल्याला असं म्हणजे अडचणीच्या वेळेस मोडायची वेळ येत नाही बा। ते स्वामी आपली आधीच आपली सेवा ती आपली सोय करत असतात आपली, आता ते अडचण आली तर असं सोनं मोडण्याची वेळ येत नाही व आपली सगळी टेन्शन आपले जे संकट असतात आपलं ते स्वामी दूर करतात। म्हणून आपण आज जेवढी गोळी ऐपतीप्रमाणे थोडं का व्हायला घेतलं पाहिजे बा। व सोनं त्याचप्रमाणे आपण सत्यनारायण पूजा करायला सांगितलेलं आहे, तो योग खूप सुंदर आहे आजचा योग। आणि पूजेला खूप महत्त्व दिलं आहे, सत्यनारायण पूजा आपण केली पाहिजे आज। त्या बहुतेक भरपूर सेवा आहे आपल्या या अधिक मासामध्ये, पण आज गुरुपुष्य अमृत योग म्हणजे आज खास सेवा आहे। आणि काही या व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर क्षमा करा, आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।